सखी सैया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाया जात है। महागाई अलीकडच्या काळात सर्वाधिक वेळा वापरल्या जाणाऱ्या शब्दांपैकी एक शब्द. वादळ, पूर, सुनामी, दुष्काळ यासारखंच महागाई देखील एक नैसर्गिक संकट आहे असाही अनेकांचा गैरसमज आहे. इन्फ्लेशन या एकूण प्रक्रियेविषयीच अनेक गैरसमज सर्वदूर पसरलेले आपल्याला बघायला मिळतात. मुळात इन्फ्लेशन या इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा मराठी प्रतिशब्द कुठला याविषयी देखील अर्थतज्ञांमध्ये काहीसे मतभेद आहेत. इन्फ्लेशन म्हणजे महागाई नव्हे, इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ. आणि महागाई ही इंडेक्सने मोजली जाते, होलसेल प्राइस इंडेक्स. इन्फ्लेशन या शब्दाला सगळ्यात जवळचा मराठी प्रतिशब्द आणि चांगला प्रतिशब्द म्हणजे महागाई. कारण चलनवाढ असा आपण वापरतो पर्यायी शब्द, पण तो तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही. महागाई म्हणजे वस्तूंच्या किमती वाढणं, वस्तू किंवा सेवांच्या किमती वाढणं. बाजारात ज्या गोष्टी आपण विकत घेतो त्यांच्या किमती वाढणं म्हणजे महागाई. ही इतकी अगदी सोपी ही व्याख्या आहे. त्याची कारणं जे त्यातलं चलनवाढ हे एक कारण आहे. आता आपण बघूया महागाई म्हणजे नेमकं काय. पैसे बाजारात खूप येतात आणि वस्तू कमी आणि पैसे जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली तर टू मच ऑफ मनी फॉलोज टू फ्यू गुड्स असं होतं. आणि मग विकणारा त्या वस्तूची किंमत वाढवू लागतो, कारण त्याचा सप्लाय ठरलेला असतो. त्याला 100 युनिट्स दिवसाला येत असतील तर तो आज 100 रुपयाला विकत असेल तर तो डिमांड वाढल्यावर 110 रुपये करतो. समजा म्हणजे कांद्या एकदम आला की भाव पडतात, कांद्याचा तुटवडा आला की कांद्याचे भाव चढतात, असं अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये होतं. त्यामुळे एखाद्या वस्तूचे भाव कमी जास्ती होणं ही सतत चालणारी बाब आहे. पण म्हणून महागाई झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. आपण सरळ व्यवहारात म्हणतो तसं, पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या महागाईची व्याख्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची पुन्हा सरासरी किंमत, म्हणजे एखाद्या हंगामातली किंमत नाही, सरासरी किंमत जी आहे त्या किमतीची पातळी म्हणजे लेवल, ॲव्हरेज लेवल ऑफ प्राइसेस ही जर प्रदीर्घ काळ चढता कल दाखवत असेल तरच ती अर्थव्यवस्था महागाईच्या टप्प्यातनं प्रवास करते असं आपण म्हणतो. एक त्याला कॉस्ट पुश असं म्हणतात, दुसरं डिमांड पूल असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच जर का वाढली तर म्हणजे आता उदाहरणार्थ खतांची किंवा इनपुट्सची जर का किंमत वाढली तर आउटपुटची किंमत वाढणं. तर एक उत्तम उदाहरण म्हणजे तेल. दुसरं म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन. एखाद्या गोष्टीची डिमांड वाढत गेली आणि पुरवठा तेवढाच राहिला, म्हणजे वस्तू तेवढ्याच आहेत बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवा, पण त्याची मागणी जर का भरमसाठ वाढत गेली तर तेवढ्याच वस्तू किंवा सेवांच्या मागे जास्त पैसा हा धावायला लागतो. म्हणजे त्याच्यात कॉम्पिटिशन व्हायला लागते आणि पैसा जास्त धावायला लागल्यामुळे सप्लाय डिमांडप्रमाणे त्याच वस्तूसाठी झटापट होते. मग कोणी 10 रुपये द्यायला तयार होईल, कोणी 15 रुपयाला. प्रत्यक्षाची बोली लावत नाही, पण मार्केटमध्ये त्याच्या अर्थातच त्याचं स्वरूप म्हणजे किमती वाढलेले दिसतात. म्हणूनच खरं म्हणजे किमती म्हणजे बाजारातल्या वस्तू आणि सेवा ज्या विकायला ठेवलेल्या असतात आणि त्या विकत घेण्याकरता जो बाजारात असणारा पैसा असतो, यांचं गुणोत्तर जे आहे, यांचा रेशो आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया बाजारात पैसा वाढल्यामुळे महागाई वाढते म्हणजे नेमकं काय होतं. बाजारात उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि बाजारात उपलब्ध असणारा पैसा यांचं प्रमाण एकमेकांशी सुसंगत असणं गरजेचं असतं. जेव्हा बाजारातल्या उपलब्ध पैशाचं प्रमाण वाढतं आणि वस्तूंची संख्या तितकीच राहते त्यावेळी त्या वस्तूंसाठी उपलब्ध असणारा पैसा जास्त असतो. वस्तू कमी आणि पैसा अधिक असल्यामुळं पैशांची किंमत कमी होते आणि त्याच वस्तूसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. बाजारात उपलब्ध असणारा पैसा आणि वस्तू यांचं प्रमाण स्थिर असेल तर त्या आर्थिक परिस्थितीनुसार पैसा येण्याचा आणि जाण्याचा स्रोत ठरलेला असतो. त्यामुळे एखादी वस्तू जेव्हा महाग होते तेव्हा दुसरी गोष्ट स्वस्त होणं भाग असतं, कारण बाजारात उपलब्ध असणारा पैसा तेवढाच असतो. आपल्या लक्षात आलं असेल की बाजारात उपलब्ध असणाऱ्या पैशांचं प्रमाण तेवढंच राहिलं तर एखादी गोष्ट स्वस्त झाल्याशिवाय दुसरी गोष्ट महाग होऊ शकत नाही. मात्र बाजारात येणाऱ्या पैशांचं प्रमाण वाढलं तर एका वस्तूची किंमत वाढल्यानंतर दुसऱ्या वस्तूची किंमत कमी होईलच याची शाश्वती नसते. आणि मग त्या पुढचा प्रश्न निर्माण होतो की बाजारात जास्तीचा पैसा येतो कशामुळं.
पैसा ही एक कमॉडिटी आहे. जसे तांदूळ, गहू, सोनं, चांदी या कमॉडिटीज आहेत, तशी पैसा ही एक कमॉडिटी आहे. ते टूल आहे फॉर एक्सचेंज, परंतु त्याला कमॉडिटी म्हणून ट्रीट केलं जातं. त्यामुळे जेव्हा मागणी प्रचंड येते पैशाची बाजारातून, ते इंटरेस्ट रेटवर अवलंबून असतं. तेव्हा मग त्याला किती सप्लाय करायचा. समजा 100 युनिट्सची मागणी आली तर 70 रिलीज करायची का 110 करायची, हे इतर सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन करायला लागतं. काय होतं, रिझर्व्ह बँकेची एकूण जी धोरणं आहेत ती तारेवरची कसरत आहे. रिझर्व्ह बँकेला एकीकडे महागाईवरती नियंत्रण ठेवणं हे रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांचा जसा भाग आहे, तसंच आर्थिक वाढीची प्रक्रिया गतिमान राखणं हा रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याकरता अर्थव्यवस्थेमधली गुंतवणूक वाढती राहणं ही त्याची अनिवार्य गरज आहे. कारण गुंतवणूक वाढली की उत्पादन क्षमता वाढते, उत्पादन क्षमता वाढली की उत्पादन वाढतं. त्यामुळे गुंतवणुकीकरता किफायतशीर दराने, व्याजदराने बाजारपेठेमध्ये पैसा उपलब्ध असणं उद्योगांसाठी, याच्याकरता पैशाचा पुरवठा हा सतत चालू ठेवायला लागतो. पैसा बाजारात कसा येतो ते आपण पाहिलं. तितकंच इंटरेस्टिंग आहे पैसा तयार का होतो आणि कसा होतो हे पाहणं. यावर्षी मला जी मिळकत मिळाली करांच्या स्वरूपात किंवा जमिनी विकून लॉंग टर्म, आणि मी जो खर्च केला यातला जो फरक आहे, तो जो फरक आहे त्याला फिस्कल डेफिसिट. आता तो 2 मार्गाने भरून काढता येतो. त्यातला एक मार्ग म्हणजे कर्ज काढणं आणि दुसरा मार्ग म्हणजे नोटा छापणं. आता या नोटा छापल्या तर 3 प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. खरं म्हणजे 4 प्रकारे. एक म्हणजे प्रत्यक्ष वस्तू सेवा तयार करणं, किंवा धरण पूल अशा ॲसेट्स तयार करणं, किंवा शिक्षण आरोग्याचा लॉंग टर्म ह्युमन कॅपिटल करणं. असे 3 मार्गाने सरकार हे पैसे खर्च करू शकतो. चौथा मार्ग म्हणजे सरकारने नोटा छापायच्या आणि लोकांना चक्क वाटायचं, म्हणजे वर्स्ट म्हणजे विमानातून फेकायच्या, किंवा कामाला लावायचं आणि त्याचं उत्पादकता काही भयंकर वाढत नाही. धरणंही होत नाहीत, रस्ते होत नाहीत, पूल होत नाहीत, काही सिंचनाला मदत होत नाही. जी टीका आज सरकारवर होती आणि त्यातली काही रास्त आहे. तर या सगळ्यामुळे जर का आपलं सरकार विशेषतः चौथा मार्ग, जिथं अनप्रोडक्टिव्ह ह्याच्यात पैसे वाटणं हे करत असल्यामुळे आपली महागाई ही बऱ्याच प्रमाणात वाढती आहे असं मला वाटतं. एखादी वस्तू महाग झाली असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ती रुपयाच्या तुलनेमध्ये महाग झालेली असते. उदाहरणार्थ 2001 साली माझ्याकडे 40,000 रुपये आहेत आणि त्यातल्या 20,000 रुपयांचं मी 1 तोळा सोनं घेतलं आणि 20,000 रुपये तसेच ठेवले. त्या 20,000 रुपयांमध्ये आज जर मी 1 महिन्याचा घर खर्च चालवू शकत असेल तर त्या 1 तोळे सोन्यामध्ये मी कदाचित 2 किंवा 2.5 महिन्याचा घर खर्च देखील चालवू शकतो. म्हणजेच एखादी गोष्ट ज्यावेळी स्वस्त किंवा महाग होते ती रुपयाच्या तुलनेत होते. सोन्याच्या तुलनेत कदाचित मागच्या 3-4 महिन्यांपेक्षा, 1 वर्षापेक्षा अनेक वस्तू आज स्वस्त झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे असं आपण सातत्याने म्हणतो आणि गेल्या काही वर्षामध्ये महागाईचे हे चटके जाणवत आहेत देखील. मात्र महागाई वाढली आहे ही तक्रार केवळ अलीकडच्या काही वर्षातली आहे की प्रत्येक पिढीच अशी तक्रार करत असते? महागाई वाढली आहे खरं आहे, परंतु तुम्ही एक 50-60 वर्षापूर्वीचे किंवा 70 वर्षापूर्वीचे दिवाळी अंक काढून वाचा किंवा काही पेपर्स टाइम्स ऑफ इंडिया वाचा, तेव्हाही लोक हेच बोलत होते, महागाई खूप वाढली आहे. 2 पैसे तोळं सोनं होतं ते आता 3 पैसे झालं. तर जसा मनी सप्लाय येत जाणार, पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा, तसा पैसा स्वस्त होत जाणार. हा पैसा स्वस्त झालेला आहे. आता पेट्रोलचे भाव पूर्वी 1 रुपयाने वाढले की गाड्याला रांगा लागायच्या मध्यरात्री होणार म्हणून. आता कोणी बदलच करत नाही. उलट म्हणतात करून टाका ना एकदा 100 रुपये, कटकट कशाला पाहिजे. हे याचं कारण पैसा स्वस्त झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतातली महागाई प्रचंड वाढल्याचं जाणवत आहे. का वाढली भारतातली महागाई? दोन 2002 ते 2007-08 या 6-7 वर्षात अतिशय भक्कम किंवा सुदृढ वेगाने भारतीय अर्थव्यवस्थेची जी वाटचाल झाली, म्हणजे सरासरी 7.5-8% आपला GDP 2002 ते 2006 या काळात वाढत होता. हा जो एक वाढीचा रोबस्ट ग्रोथ होता, त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न पण या काळात सतत वाढलेलं आहे देशाचं. त्याचा परिणाम लोकांचं दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे लोकांच्या खिशात क्रयशक्ती जास्ती आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेतली, ज्याला मी इफेक्टिव्ह डिमांड म्हणतो, ती बाजारपेठेतली मागणी वाढते. ती मागणी सतत वाढत राहिली
त्याच्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेतली पुरवठ्याची बाजू जी आहे भारतीय अर्थव्यवस्थेची ती सातत्याने कमकुवत राहत आलेली आहे. त्यामुळे हे मागणी आणि पुरवठ्यातलं असंतुलन आहे. म्हणून अलीकडच्या काळातल्या महागाईचं सगळ्यात महत्त्वाचं आणि हे सिस्टमिक म्हणजे हे संरचनात्मक कारण असं आहे की मागणी पुरवठ्यामधलं अंतर वाढत असल्यामुळे ही महागाई वाढते. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेला त्याच्यावर नियंत्रण आणणं हे अवघड होत आहे. खरं असं आहे की GDPची वाढ आणि महागाई एक म्हणजे शत्रू आहेत. कसं एक उदाहरण घेऊन सांगतो. समजा आपण बँकेचे व्याजदर अतिशय कमी ठेवले तर बँकेचे व्याजदर जर का कमी ठेवले तर काय होईल की लोक म्हणतील माझ्याकडे पैसे एवढे आहेत, मी बँकेत ठेवले तर मला इतका कमी पैसा इतकं कमी व्याज मिळेल, कशाला एवढं ठेवायचं, खर्चच करून टाकू. त्यामुळे लोक खर्च करायला जातील. तर उद्योजक म्हणतो अरे खरं व्याजदर एवढा कमी आहे, मी आता जास्त पैसे घेईन आणि गुंतवणूक करीन. त्यामुळे नवीन कारखाने निघतात, नवीन रोजगार मिळतो आणि त्यामुळे GDP वाढतो. ह्याच्या उलट व्याजदर वाढवले तर काय होतं की व्याजदर वाढवले तर आपल्याला मनुष्य काय म्हणतो की चला व्याज आता 11, 12, 12% व्याज मिळते, चला ठेवून टाकू आपण, खर्च नको करायला. त्यामुळे एकंदर डिमांड पडते. तसंच व्याजदर वाढवल्यामुळे कारखानदार म्हणतो एवढं प्रचंड व्याज देऊन कोण गुंतवणार, आपण गुंतवणूक थांबते आणि डिमांड पडलेलीच आहे. त्यामुळे कारखानदार गुंतवणूक करत नाही. आत्ता प्रॉब्लेम काय आहे म्हणजे भारत सरकार पुढे की GDPचा जो 4.5% रेट आलेला आहे, 4.5 ते 5% आणि महागाईसुद्धा आहे, त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. हा स्टॅगफ्लेशन हा जो शब्द आहे सॅम्युएल्सनने वापरला होता. सॅम्युएल्सन एक मोठा केन्सियन इकॉनॉमिस्ट होऊन गेला. त्यांनी पण की मगाशी सांगितलं एक राक्षस कंट्रोल करायचा तर दुसरा वाढतो, दुसरा कंट्रोल तर पहिला वाढतो. पण हे दोन्ही एकत्र जर का आले तर त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. ती फार कठीण परिस्थिती आहे जी 1970च्या दशकात अमेरिकेत आली होती किंवा युरोपमध्ये, पण ती फार कठीण असते. म्हणून आता आपलं क्रायसिस फार सोपं नाही आहे. कारण एक कंट्रोल करायचं दुसरं, पण दोन्ही वाढलं तर करायचं काय की इंटरेस्ट वाढवायचा कमी ठेवायचा आणि इतरही अनेक त्याला हे असतं. इन्फ्लेशन मे बी रिझल्ट ऑफ ग्रोईंग प्रॉस्पेरिटी, म्हणजेच वाढती महागाई हा वाढत्या समृद्धतेचा परिणाम असण्याची शक्यता आहे असं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते. इन्फ्लेशन मे बी रिझल्ट ऑफ ग्रोईंग प्रॉस्पेरिटी, महागाई हा वाढत्या समृद्धतेचा परिणाम असू शकतो असं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग 5 नोव्हेंबर 2011ला म्हणाले होते. त्यानंतर देखील काही वेळा त्यांनी अशाच आशयाची विधानं केली होती. त्याचा काय अर्थ? पंतप्रधान जे म्हणतात त्याच्यात निश्चित तथ्य आहे की ज्या आर्थिक घटकांना आणि समाजातल्या ज्या वर्गांना आर्थिक सुधारणांचा फायदा मिळाला त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, त्यांची क्रयशक्ती चांगल्या प्रकारे वाढली आणि ते बाजारपेठेत जेव्हा सक्रियपणे उतरले तेव्हा त्यामुळे किमती या वाढायला लागल्या, कारण इफेक्टिव्ह डिमांड किंवा मागणी ही वाढायला लागली. ज्या गटांना समाजातल्या आर्थिक सुधारणांचा फायदा मिळालेला नव्हता त्यांच्या दरडोई उत्पन्नातल्या वाढीचा वेग हा पहिल्या गटापेक्षा कमी राहिला आहे. पर्यायाने ती विषमता वाढली आहे. त्यामुळे ज्यांना त्या महागाईचे चटके बसत आहेत अशा समाज समूहांची आणि गटांची संख्या आणि वैविध्य हे जास्ती आहे. त्यामुळे काही विशिष्ट गटांची समृद्धी वाढल्यामुळे महागाई वाढते, त्याचा परिणाम सर्वसाधारण अर्थव्यवस्थेला भोगावा लागतोय, हे पंतप्रधान वेगळ्या शब्दात सांगतात. महागाई ही निरोगी अर्थव्यवस्थेची गरज असल्याचं देखील बोललं जातं आणि त्याच वेळी महागाईकडे संकट म्हणून देखील पाहिलं जातं. महागाई कधी पोषक ठरते आणि कधी संकट बनते. आणि जशा किमती वाढत जातात तशा युनियन्स आहेत, कलेक्टिव्ह बार्गेनिंग होतं, मॅनेजमेंटकडून जास्त पगार वाढवून घेतात, मग मॅनेजमेंट परत वस्तूंचे भाव, असं पॉझिटिव्ह सायकल चालू होते. पगार जर का पडू लागले, कमी होत नाहीत पगार कधी, ते पडू लागले तर त्याच्यासारखी वाईट अवस्था नाही. तेव्हा इन्फ्लेशन पाहिजे पण ते सौम्य स्वरूपाचं पाहिजे. ते हायपर असतं नाही, ते डबल डिजिट म्हणजे 10च्या वर गेलं की ते हायपर होतं आणि मग ते कंट्रोल होत नाही आणि बाजाराची वाताहत होते. त्यामुळे शेवटचा आणि प्रचंड मतभेद असणारा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या महागाईवर उपाय तरी काय? चलनाचा पुरवठा कमी जास्त किंवा नियंत्रित करून महागाईवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं ही त्यातल्या त्यात ताबडतोब करता येण्याजोगी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असणारी बाब आहे. म्हणून सध्या आपण सतत जे बघतोय की रिझर्व्ह बँकेकडूनही वाढती अपेक्षा आहे की महागाईवर त्यांनी नियंत्रण ठेवावं. हे तात्कालिक स्वरूपामध्ये आपल्याला साध्य करता येण्यासारखं आहे किंवा किंबहुना मी असं म्हणे शॉर्ट टर्ममध्ये फक्त एवढंच करता येतं. लॉंग टर्म आपल्याला महागाईचं जर मूळ दुरुस्त करायचं असेल, दुखणं,
तर आपल्याला अर्थव्यवस्थेमधली जी उत्पादनाची बाजू आहे, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये सप्लाय रिस्पॉन्स असं आपण म्हणतो, शेतीची उत्पादकता वाढवणं, उत्पादकता वाढते पण त्या उत्पादकता वाढीचा वेग वाढवणं, पोलाद, वीज, कोळसा यासारखे जे महत्त्वाचे उत्पादक घटक आहेत त्यांची त्या क्षेत्रांची उत्पादन क्षमता वाढवणं, चांगल्या अतिशय चांगल्या दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांचा पुरवठा करणं, सार्वजनिक सेवांच्या मध्ये गुंतवणूक वाढवणं, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, ही सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या आघाड्यांवर जोपर्यंत परिणाम होत नाही तोपर्यंत मागणी आणि पुरवठ्यामधला जो स्ट्रक्चरल गॅप आहे ती भरून निघणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर तिला वेळ लागेल. टॅक्स थोडा जरी वाढवला, भयंकर 91% पण जाऊ नकोस, थोडा जरी वाढवला, टॅक्सची लूपहोल्स कमी केली आणि जर का ब्लॅक मनी बाहेर काढला तर संपूर्ण डेफिसिटची गरजच नाही आहे. पण त्याच्यात इंटरेस्ट गुंतलेले आहेत ना सगळ्या वरच्या वर्गाचे, आणि त्यामुळे हे शक्य नाही हे आपण लक्षात ठेवलं आहे. ते जर का केलं तर डेफिसिटचा प्रश्नच येणार नाही, महागाईचाही प्रश्न येणार नाही. खरं म्हणजे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो इंटरनॅशनल प्राइसेसमुळे कॉस्ट पुशमुळे जो महागाई वाढते त्याला उपाय म्हणजे आपण कंट्रोल करणं स्वतःला. मगाशी म्हटलं त्यामुळे उत्पादकता म्हणजे उद्योग असे वाढवले की जे एनर्जी एफिशियंट असतील आणि ते स्प्रेड आउट असतील, जे लेबर इंटेन्सिव्ह सध्या तरी असतील, नंतर हळूहळू वाढवत नाही आपण. आज आपण आहे ते वर्ण पडलेलं आहे टीनामध्ये, देयर इज नो अल्टरनेटिव्ह. हे असंच आहे, अशाच उद्योग राहणार, ते सगळं कॉन्सन्ट्रेटेड राहणार, लक्झुरी गुड्सच तयार करणार, त्यात फक्त सुशिक्षित वरच्याच लोकांना नोकऱ्या मिळणार. हे आहे सारखं बदल होणं शक्य नाही. आता बोला महागाई कशी कमी करायची, मग फिजिकल डेफिसिट कमी करायला नको का, मग शिक्षण आरोग्य कमी नको करायला, पैसा कुठून आणणार, असं ते आर्ग्युमेंट असतं जे माझ्यामध्ये बोगस आहे. तर ही आहे महागाईची गोष्ट. महागाई म्हणजे सर्दी नाही तर महागाई म्हणजे दमा आहे. त्यामुळे महागाई हा बरा करण्याचा आजार नसून तो नियंत्रणात ठेवण्याचा आजार आहे. अति स्वस्ताई किंवा अति महागाई या दोन्ही गोष्टी अर्थव्यवस्थेसाठी घातकच. आमदनी 8 खर्चा रुपया, आमदनी 8 खर्चा रुपया, है यही सबकी टेंशन, लाइफ लंबी छोटी पेंशन, अब कैसे गुजारा हो भैया, यही प्रॉब्लम है ऑल इंडिया. आमदनी 8 खर्चा रुपया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.